10. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जागृत अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर मी निखिल भगत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, पोलीस भरती असो की MPSC, राज्यसेवा, UPSC असो, बँकिंग असो, सर्व एक्झाममध्ये हा जो काही आपला टाइम अँड वर्क आहे, काळ काम वेग जो आहे, या टॉपिकवर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतातच. आणि आपण जी तयारी करणार आहे या टाइम अँड वर्कची, भरपूर मुलांना या टाइम अँड वर्कमध्ये भरपूर प्रॉब्लेम असतात. पण आपण हा जो काही टॉपिक शिकणार आहोत, अत्यंत एकदम बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकणार आहोत. त्या बेसिकमध्ये आपण सगळ्यात पहिले टाईप 1 पासून आपण त्याची सुरुवात करू. तर टाइम वर्कमध्ये बघा की टाइम अँड वर्कची सुरुवात कशी होते. बघा काय म्हटलेलं आहे की ए ही व्यक्ती आहे, म्हणजे ए नावाचा काहीतरी पर्सन आहे. ए नावाचा काय आहे, कोणीतरी पर्सन आहे. तर ए नावाचा काय आहे, एक पर्सन आहे कोणीतरी. ओके. आणि हा एक काम 12 दिवसात संपवतो. ए नावाचा एक कोणीतरी व्यक्ती आहे आणि तो काय करते, 12 दिवसात ते काम संपवतो. जर त्याने 5 दिवस काम केले तर शिल्लक काम किती, असा प्रश्न विचारला. आता मी जर हा प्रश्न भरपूर मुलांना समजायला थोडा जड जाईल, पण मी जर समजा असं म्हटलं की ए हा व्यक्ती आहे, हा ए नावाचा व्यक्ती आहे, याचं नाव देऊ आपण ए. हा व्यक्ती 12 दिवसात 12 गुलाब जामुन खातो. बघा प्रश्न तोच आहे, मी काय केलं त्याला थोडा समजण्यासाठी कन्वर्ट केला की ए नावाचा हा व्यक्ती आहे, हा 12 दिवसात 12 गुलाबजामुन खातो. जर हा ए नावाचा व्यक्ती 12 दिवसात जर 12 गुलाबजामुन खात असेल तर तो एका दिवशी किती गुलाबजामुन खात असणार, एक. मग मला सांगा, हा एका दिवशी एक गुलाबजामुन खाणार, दुसऱ्या दिवशी दुसरा खाणार, तिसऱ्या दिवशी तिसरा, चौथ्या दिवशी असा करत करत 12व्या दिवसापर्यंत 12 गुलाबजामुन खाणार आहे, बरोबर. मग प्रश्न विचारला की जर ए ने 5 दिवस काम केले, म्हणजे ए ने 5 दिवस गुलाबजामुन खाल्ले, खाते किती दिवस, 12 दिवस, म्हणजे आपला जो एकूण गुलाबजामुन किती आहे, 12. मग लक्षात आलं आपल्याजवळ की एकूण गुलाबजामुन किती आहे, 12. 12 पैकी किती दिवस खाल्ले, तर 5 दिवस खाल्ले. 12 पैकी किती दिवस खाल्ले, 5 दिवस. तर मग उरले किती, मग मला सांगा उरले किती. का या 12ला, या 5ला 12 करण्यासाठी किती ऍड करू याच्यामध्ये, तर याच्यामध्ये ऍड करावं लागेल मला 7. म्हणजे 12 पैकी 5 गुलाबजामुन यानं खाल्ले, म्हणजे एवढं काम झालेलं आहे आणि एवढं काम काय शिल्लक आहे. लक्षात आलं का, म्हणजे ह्या गणिताला तुम्हाला समजलं का की ए ही व्यक्ती आहे, हा 12 दिवसात 12 गुलाबजामुन खाते, म्हणजे 12 दिवसामध्ये 12 गुलाबजामुन खाते, म्हणजे प्रत्येक दिवशी तो किती खाते, एक गुलाबजामुन. या 12 पैकी त्या आपल्या लक्षात आलं का त्याने 5 दिवस एक एक गुलाबजामुन खाल्लं, म्हणजे 5 गुलाबजामुन खाल्ले 12 पैकी, तर उरले किती गुलाबजामुन, 7 गुलाबजामुन उरले जे खायचे बाकी आहे. तर हे झालं त्याचं शिल्लक काम. तर प्रश्न विचारला तर शिल्लक काम किती आहे, तर शिल्लक काम आहे 7/12. समजला. चला दुसरं बघा. दुसऱ्या गणितामध्ये बघा काय म्हणते की राजेश हा एक काम 9 दिवसात करते. राजेश जो आहे हा एक काम किती दिवसात करते, 9 दिवसामध्ये करते. आपण असं पकडू की राजेश हा 9 दिवसामध्ये 9 गुलाबजामुन खातो. राजेश काय करतो, 9 दिवसात 9 गुलाबजामुन खातो. मग घेतला आपण राजेश हा 9 दिवसात 9 गुलाबजामुन खातो. 9 गुलाबजामुन खातो. ओके, ठीक आहे. मग प्रश्न येते का, हा 9 दिवसात जर 9 गुलाबजामुन खाते तर एका दिवशी किती खाणार. मग आपला समोरचा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न आपण पाहू घेऊ की एका दिवशी किती खाणार, म्हणजे एका दिवसाला एक गुलाबजामुन खाणार.
मग जर हा एका दिवशी एक गुलाबजामुन खाते तर राजेशने 3 दिवस गुलाबजामुन खाल्ले, म्हणजे एका दिवशी तो एक खाते तर 3 दिवसात त्याने किती खाल्ले? 3 गुलाबजामुन. संपूर्ण किती दिवसात खाते? तर 9 दिवसात. म्हणजे 3/9 त्याने गुलाबजामुन खाल्लेले आहे. मग उरले किती? तर उरलेले गुलाबजामुन आहे 9 खाते, म्हणजे 6 गुलाबजामुन उरलेले आहेत. 6 गुलाबजामुन खायचे बाकी आहे, म्हणजे 6/9 उरलेले आहे. तर विचारलं का शिल्लक किती आहे? म्हणजे 9 गुलाबजामुन पैकी 3 खाल्ले तर 6 गुलाबजामुन शिल्लक आहे, म्हणजे 6/9. मग आता याला जर भाग देत जात असेल तर देऊन टाकायचा. मग देऊ आपण याला भाग. 3 भाग जाते दोन्ही संख्येला. मग घेतला आपण 3 दुने 6, 3 त्रिक 9, म्हणजे 2/3 हे त्याचं काय आलं? उत्तर आलं. याच पद्धतीने आपण जर गेलो मित्रांनो तर लक्षात येईल का विजय, आता विजय आहे, विजय हा एक काम 20 दिवसात संपवतो. विजय हा एक काम किती दिवसात संपवतो? 20 दिवसात संपवतो. जर विजयने 8 दिवस काम केले तर शिल्लक काम किती? तेच उदाहरण घेऊ आपण की हा जो काही विजय नावाचा व्यक्ती आपल्या जवळ, विजय हा 20 दिवसात हा काय करते? 20 दिवसात 20 गुलाबजामुन खाते, असं लक्षात ठेवा आपण. 20 गुलाब जामुन खातो. ओके, 20 दिवसात 20 गुलाबजामुन खाते. जर हा 20 दिवसात 20 गुलाबजामुन खाते तर एका दिवशी किती खाईन? एका दिवशी एक गुलाबजामुन खाणार. मग एका दिवशी एक गुलाबजामुन खाणार तर त्याने खाल्ले किती दिवस? 8 दिवस. म्हणजे एकूण त्याला खाण्यासाठी लागते किती दिवस? 20. त्याने खाल्ले किती दिवस? 8 दिवस. तर मग उरले किती? त्याच्याजवळ किती गुलाबजामुन उरले असणार? तुमच्या लक्षात आलं का सर? 12 गुलाबजामुन उरणार. 20 पैकी 12 गुलाबजामुन उरलेले आहे. 20 पैकी 8 खाल्ले, 20 पैकी 12 उरलेले आहे. ठीक आहे. भाग जाते का बघा दोनही संख्येला? हो सर, भाग जाते. मग देऊ भाग. बे सख 12, बे 10 20. पुन्हा भाग जाते का? हो सर. बे त्रिक 6 आणि बे पंचे 10, म्हणजे 3/5 हे राहणार आहे आपलं आलं त्याचं उत्तर. म्हणजे एवढं काम त्यानं शिल्लक ठेवलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट गणित बघा की ए हे व्यक्ती एक काम 8 दिवसात संपवते. जर त्याने 3 दिवस काम केले तर शिल्लक काम किती? पुन्हा आपल्याला तेच उदाहरण घेऊ आपण की ए नावाचा व्यक्ती आहे. ओके बाई, एक नावाचा व्यक्ती आहे ए. त्याने काय केलं? 8 दिवसात, म्हणजे तो 8 दिवसात ए हा 8 दिवसात 8 गुलाबजामुन खातो. किती? 8 गुलाब जामुन खातो. ओके. मग मला लक्षात आला एक की हा 8 दिवसात जर 8 गुलाबजामुन खातो तर एका दिवसात किती गुलाबजामुन खाणार आहे? हा 1 गुलाबजामुन खाणार आहे. जर त्याने 3 दिवस काम केलं म्हणजे त्याने 3 दिवसामध्ये 3 गुलाबजामुन खाल्ले. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 1, तिसऱ्या दिवशी 1, म्हणजे तो 8 दिवसापैकी त्याने 3 दिवस काम केलं, म्हणजे 8 पैकी 3 गुलाबजामुन खाल्लेले आहे. मग उरले गुलाबजामुन किती? तर मग लक्षात आलं आपल्या का 5 गुलाबजामुन उरले. 8 पैकी 5 गुलाबजामुन उरले. लक्षात आलं का? 8 पैकी 5 उरले. तर मग आपलं उत्तर आहे तेच येणार आहे, 5/8. डायरेक्ट शिल्लक काम एवढं आहे. ओके, चला मग नेक्स्ट भाऊ. रमेश हा एक काम 15 दिवसात करतो. काय लक्षात येणार आहे आता तुमच्या? तुम्ही सरळ लक्षात घ्या की रमेश हा 15 दिवसात 15 गुलाबजामुन खातो. बरोबर आहे. घेतलं मग आपण की हा रमेश आहे. हा रमेश आहे. हा काय करते? 15 दिवसात हा रमेश 15 दिवसात 15 गुलाबजामुन खातो. ओके. हा 15 दिवसात 15 गुलाबजामुन खातो. ओके. जर हा 15 दिवसात 15 गुलाबजामुन खाते तर एका दिवशी किती खाणार? 1 गुलाबजामुन खाणार. मग काय म्हटलेलं आहे की जर रमेशने 6 दिवस काम केले, म्हणजे 6 दिवस त्यानं 1 गुलाबजामुन खाल्ला, म्हणजे 6 गुलाबजामुन खाल्ले ना 15 पैकी, म्हणजे गुलाबजामुन किती आहे? 15. त्यापैकी किती खाल्ले? 6 गुलाबजामुन खाल्ले. तर उरले किती? तर उरले 9 गुलाबजामुन उरले. म्हणजे हे एवढे खाल्ले म्हणजे एवढं काम झालं, एवढं उरलं. भाग जाते का बघा याच्यामध्ये? हो सर, भाग जाते. 3 त्रिक 9, 3 5 15, म्हणजे 3/5 हे आपलं उत्तर बरोबर आहे.
ओके, समजलं? ठीक आहे.